भद्रावती तहसील के बरांज मोकासा में कंपनी के खिलाफ प्रकल्पग्रस्त महिलाएं अनशन कर रही थी। मनसे की पहल पर अनशन वापस लिया गया, वहीं श्रृंखलाबद्ध अनशन शुरू रहेगा। तो सुनिए इस संदर्भ में मनसे जिला उपाध्यक्ष राजू कुकड़े ने क्या कहा। भद्रावती तहसील के बरांज मोकासा में केपीसीएल कर्नाटक एम्टा कंपनी के विरोध में प्रकल्पग्रस्त महिलाओं ने आंदोलन शुरू किया था। एक तरफ महिलाओं का श्रृंखलाबद्ध अनशन चल रहा था, वहीं दूसरी ओर कुछ महिलाएं अनशन पर बैठी हुई थी और इसी दौरान प्रकल्पग्रस्त महिलाओं की कंपनी के अधिकारियों के साथ प्रशासन ने बीच में एक बैठक भी ली थी, मगर यह बैठक बेअसर हुई। वहीं मनसे के पहल पर अब अनशन पर उतारू कुछ महिलाओं ने अपना आंदोलन पीछे लिया है, मगर उनका श्रृंखलाबद्ध आंदोलन चलता रहेगा। ऐसी जानकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जिला उपाध्यक्ष राजू कुकड़े ने दी। इस मौके पर कंपनी के अधिकारी तथा प्रकल्पग्रस्त महिलाएं भी मौजूद थी। तो सुनिए इस मौके पर इस आंदोलन के संदर्भ में मनसे के जिला उपाध्यक्ष राजू कुकड़े ने क्या कहा, स्वयं उन्हें जवानी। सीटीवी के लिए हमारे प्रतिनिधि जावशेख की रिपोर्ट। काही महिला ज्या 10 महिला त्या संपूर्ण वरच्या पहाडावरून खाली उतरून जे आहे इथे पाण्यामध्ये त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं। त्या आंदोलनाला जवळपास 6 दिवस झालेले आहे, 8 दिवस झालेले आहे आणि 8 दिवसामध्ये त्यांनी जेवण सुद्धा केलेलं नाही आहे आणि एक प्रकारे जे आहे त्यांनी आमरण उपोषण इथे चालवलेलं होतं। त्या आमरण उपोषणाला जे आहे अनेक राजकीय पक्षाच्या लोकांनी भेटी दिल्या, त्यांना पाठिंबा दिला, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या न्यायचित मागण्या मान्य झाल्या पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे। त्यांच्या संदर्भामध्ये पुढील जे आहे जे कारवाई जे त्वरित झाली पाहिजे। या अनुषंगानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे राज्याचे सरचिटणीस आरिफभाई शेख आणि त्यांच्यासोबत असलेले मुंबईचे काही मनसेचे पदाधिकारी इथे त्यांना भेट देण्यासाठी आले होते काल। आणि भेट दिल्यानंतर या सर्व महिला भगिनींना सांगितलं की आपण राजसाहेबांकडे निवेदन द्या, त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही वरपर्यंत जे आहे कारवाई करू, चौकशी लावू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ। आणि महिला त्यावेळेस ज्या तयार सुद्धा झालेल्या होत्या, पण आज जे आहे काही मागण्या त्यांच्या मान्य झालेल्या आहे आणि काही दिवसामध्ये त्या संदर्भामध्ये चौकशी होऊन कारवाईसुद्धा होणार आहे, परंतु पूर्णपणे मागण्या मान्य झाल्या नाही आहे। त्याच्यामुळं आज जे आहे ह्या खदानीमधलं जे आंदोलन आहे तुर्तास स्थगित करण्यात येत आहे आणि वरती जे आहे आंदोलन जे सुरुवातीपासून जे उपोषण जे सुरू होतं त्या स्थळावर सर्व महिला भगिनी जाणार आहे आणि म्हणून काही अंशी का होईना या महिलांना एक प्रकारचा न्याय मिळालेला आहे। बाकी समजा येणाऱ्या समोरच्या 3 महिन्यामध्ये जर न्याय मिळाला नाही तर याच्यापेक्षा तीव्र उग्र स्वरूपाचं आंदोलन या महिला भगिनीच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहकार्याने होईल, अशा प्रकारचा आशावाद आजच्या या आंदोलन संपल्या प्रकरणी जे आहे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकड़े मी देतो।